नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला इडलीचं मी भिजत घालते तर मी तुमच्याशी शेअर करते. कारण माझी इडली एकदम लुसलुशीत होते, तर ते तुम्हाला मी सिक्रेट दाखवते. तर हे मसुरी तांदूळ घ्यायचे, इडलीचेच तांदूळ आहेत ते, मसुरी घेतले तरी चालेल. मी इडलीचे घेतलेले आहेत. 1 कप हे इडलीचं तांदूळ. आणि कुठलंही साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं. वाटी असो किंवा माप असो, हे असं तुमच्याकडे नसेल तर वाटीने घेऊ शकता तुम्ही, किंवा फुलपात्र असेल तर साधी वाटी तर कुणाच्याही घरात असते, त्याच्यामुळं तुम्ही वाटीने सगळं प्रमाण मोजून घ्या. आणि इडलीचा रवा मी याच्यामध्ये 2 वाट्या टाकणार आहे. बघा, फुल भरून घेतलेलं आहे मी. 2 वाट्या इडलीचा रवा आहे. एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत इडली होणार तुमची. हे बघा. आणि 1 कप उडदाचे अख्खे उडीद आहेत. बघा, हे अख्खे उडीद मिळाले ना तुम्हाला तर ते खूप चांगलं आहे. अख्खे उडीद आहेत हे. ह्याचे खूप छान इडली होते, मस्त एकदम. कप पोहे आहेत आपले. आपण पोहे, कांदा पोह्याला वापरतो ना, ते पोहे आहेत. तर मी ह्याच्यातच टाकते. ते पण जाड पोहे आहेत बघा, ते पण 1 कप घ्यायचे. आणि मी मेथी दाणा घेतलाय 1 चमचा. कारण फर्मेंट होण्यासाठी ना मेथी दाणा, आणि खाण्यासाठी पण पचनशक्ती वगैरे आपली वाढवतं, त्याच्यासाठी पण मेथी दाणा घातलेला आहे मी. त्याच कपाने अर्धा कपापेक्षा पण थोडंसं कमी आहे साबुदाणा. हे सिक्रेट पदार्थ आहे, त्याच्यामुळे खूप इडली मस्त लुसलुशीत होते. तर हे पण घालायचं आपल्याला. अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी आहे. आता मी सगळं हे एकत्रच करते, एकाच पातेल्यामध्ये घालते भिजायला. हे बघा, हे मोठं पातेलं आहे. तर मी सगळं मिक्स करून एकदा धुवून घेणार आहे मी ह्याला स्वच्छ. त्या मंडळी आता पाणी घालून भरपूर पाणी ओतायचं आणि भिजत ठेवायचं. रवा पण मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ, आणि पाणी ओतून भरपूर पाणी ओतते आणि ठेवून देते. 8 तासासाठी आपल्याला असंच भिजत ठेवायचं. हे मंडळी मस्तपैकी भिजलेले. आता मी वाटून घेणार आहे. किती फुगलेलं आहे बघा हे रवा, आणि हे सगळं मिक्स केलेलं आहे मी सगळं. तर आता हे सगळं वाटून घेणार आहे मी बारीक एकदम. दुसऱ्या पाण्याचा वापर नाही करायचा, हेच पाणी वापरायचं. कारण हे डाळीचं पाणी असतं ना, ह्याच्यामध्ये ना खूप मस्त फुगतं पीठ पण, त्याच्यामुळे हे फेकून द्यायचं नाही पाणी. जेवढं लागतंय तेवढं हेच पाणी वापरायचं, दुसरं घ्यायचं नाही. आता मी एकदम बारीक वाटून घेते. हे बघा मंडळी, एकदम बारीक वाटले मी. एकदम बारीक वाटायचं. आणि एकदम मोठं भांडं घ्यायचं, की बाहेर नाही येणार पीठ, फुगणार मस्त पीठ, त्याच्यामुळे मोठंच घ्यायचं भांडं. आणि मी आता हे पूर्ण सगळं वाटून घेते मी याच पद्धतीने. आता मंडळी डाळ तांदूळ वगैरे वाटून झाले, तर मी आता रवा वाटून घेते. रव्यात पण हेच पाणी घालायचं. आपण ग्लासमध्ये मी काढून ठेवलं होतं, तेच पाणी घालून वाटायचं, दुसरं पाणी घ्यायचं नाही. ह्याला पण बारीक वाटून घ्यायचं रव्याला. हे बघा, एकदम बारीक वाटलाय मी रवा पण मस्त. सगळं वाटून झालेलं आहे मंडळी. आता पूर्ण फेटून घ्यायचं व्यवस्थित. 5 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं ह्याला. एकाच दिशेने फेटायचं मस्त. ह्याच्यात मीठ वगैरे काही टाकायचं नाही रात्री, फक्त फेटून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. आता हे पूर्ण फेटून झालं, आणि मी याच्यातलं थोडंसं पीठ ना बाजूला काढलं, कारण जास्त हे भरून वरती येईल पीठ, सांडू नये म्हणून मी दुसऱ्या भांड्यात पण ठेवलेलं आहे. आता याला झाकण ठेवायचं, रात्रभर असंच ठेवायचं. गरम ठिकाणी ठेवलं तर चांगली गोष्ट आहे, आणि नाहीतर असं पण ते फुगतंय. आता काय थंडीचे दिवस नाही आहेत, थंडीच्या दिवसामध्ये फुगत नाही. तर आता गरमीच्या दिवसात मस्त फुगून येतं. तर आता सकाळी बघूया आपण. गुड मॉर्निंग मंडळी. हे बघा, पीठ मी तुम्हाला दाखवते किती मस्त फुगलेलं आहे. हे बघा, अशी मस्त जाळी आलेली आहे पिठाला. आणि एवढं पीठ सगळं बसलं नसतं म्हणून मी थोडं काढून ठेवलेलं आहे. हे बघा, किती छान हलकं झालेलं आहे मस्त. आता याच्यामध्ये ना मीठ टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मी 2 चमचे टाकलेले आहेत छोटे, आणि मिक्स करायचं. दुसरं काहीच नाही, अलगद अलगद मिक्स करायचं. ह्याला जास्त जोर देऊन नाही करायचं, किंवा भराभर फिरवायचं नाही, अलगद मिक्स करायचं. फक्त मीठ मिक्स झालं पाहिजे, दुसरं नाही काय. आणि खूप मस्त इडली होती. हे बघा, हलकं झालेलं आहे पीठ. 5 मिनिटं असंच ठेवायचं आणि इडली करायला घ्यायची. आणि हे पण मी दाखवते तुम्हाला, हे पण पीठ कसं फुगलेलं आहे ते.
हे पण मस्त फुगलेलं आहे. हे बघा किती छान झालेलं आहे पीठ बघा. आणि मी खूप उशिरा वाटलं होतं तसं, पण तरी पण एवढं मस्त फुगतंय. तर त्याच्यात पण मी मीठ टाकते. मी मंडळी झटपट सांबार करणार आहे. त्याच्यासाठी मोहरी टाकली, जिरे टाकले, अर्धा टोमॅटो टाकला, छोटा बटाटा टाकला, कांदा टाकला. हे सगळं मोठं टाकून घेतलेलं मी. कढीपत्ता टाकला, आणि अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा टाकायची. वांगी टाकलेले. तुम्हाला कुठल्या भाज्या आवडतात ना ते टाकू शकता. तुम्ही भोपळा टाकू शकता, शेवग्याची शेंग टाकू शकता. माझ्याकडे काही शेवग्याची शेंग जे आहे त्याच्यातच मी करणार आहे. जिरं टाकायचं, हळद टाकायची, आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे. ते मिरची पुडे 2 चमचे टाकलेली. हे डाळी आहे, तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ थोडीशी, आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ आहे. सगळ्या डाळी मी मिक्स करून त्याची तुरची पण घालू शकतो. सगळे स्वच्छ धुवून वगैरे याच्यामध्ये टाकलेले. सांबार मसाला आहे 2 चमचे टाकायचा, घरीच केलेला आहे. मग पीठ टाकायचं चवीप्रमाणे, आणि गरम पाणी ओतायचं. थोडीशी चिंच टाकायची, टाकायचं. तुम्हाला आवडत असेल तर जास्त टाकू शकता थोडं. आणि झाकण लावायचं, 3 शिट्ट्या काढायच्या. मंडळी आता मी इडलीला थोडंसं भांड्याला ना तूप लावलंय, आणि आता मी पीठ टाकून घेणार आहे. तर हे माझं नवीन भांडं आहे इडलीचं कुकर. सगळ्या इडल्या भरून घेणार आहे. त्यामध्ये गरम पाणी ओतायचं म्हणजे पटकन इडली होते. आणि हे स्टँड ठेवून द्यायचं. झाकण लावून 7 मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवायचं. हे बघा मंडळी, वाफ आली की समजायचं की आपली इडली झालेली. बाजूनी वाफ येते बघा, झालेली इडली किती मस्त झालेली आहे. आता गॅस बंद करायचा. बंद करून 5 मिनिटं असंच ठेवायचं, आणि नंतर जर थोडीशी गार होऊ द्यायची इडली, मग काढायची. तर मी आता इडली गार होती तोपर्यंत मी चटणी करते. खोबरं घेतलंय, नारळ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये डाळ टाकायचं, थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या, थोडंसं 3-4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, थोडंसं आलं टाकायचं, 1 तुकडा टाकलाय मी टाकायचं. थोडीशी साखर टाकायची, 1 चमचा, छोटा चमचा. 3-4 हिरव्या मिरच्या टाकायच्या. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखट. झाकण लावून वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये. हे बघा मस्त चटणी वाटून झाली. आता फोडणी घालायची. फोडणीसाठी आता मी तेल ओतून घेते. मोहरी टाकायची भरपूर, तेल तापलं की. जिरे थोडेसेच टाकायचे, आणि कढीपत्ता टाकायचा. आता हिंग टाकायचं, आणि फोडणी बंद करायची. चमच्याने मिक्स करायचं, आणि फोडणीचं बंद करायचं. चटणी टाकायची याच्यामध्ये. गॅस बंद केलेला आहे मी. आणि थोडंसं भांड्यामध्ये पाणी घेऊन तुम्हाला जसं पातळ घट्ट कशी हवी आहे ना चटणी, तसं करू शकता तुम्ही. हे बघा मंडळी, चटणी तयार झालेली. तर इडलीसाठी ना थोडीशी पातळच ठेवायची चटणी, तर मस्त झाली एकदम चटपटीत. बघा मंडळी, आता इडली काढून घेऊया. किती मस्त फुगलेली, आणि थोडीशी गार होऊ द्यायची म्हणजे चांगली निघते. बघा हे बघा किती फ्लफी बघा, एकदम मस्त. तर मी सगळी इडली काढून घेते. बघा मंडळी, आपली इडली, चटणी आणि सांबार तयार आहे. आणि इथं बदाम आहे. तर एवढा जर भारी नाश्ता असेल तर दुसरी कशाचीच गरज नाही आहे. तर एकदम मस्त झालेलं आहे. आणि मी इडली तुम्हाला तोडून पण दाखवते किती बघा लुसलुशीत आहे. आणि हे बघा एकदम भारी होती. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच भारी होती आणि मस्त एकदम झालेली बघा.
पर पण एकदम झटपट झालेलं आहे, त्याच्यामध्ये खूप छान झालेलं आहे. तर या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.